विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनीला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनीला श्रवण करावे ग्रहण करावे। जीवनामध्ये आपल्याला सन्मान का प्राप्त होतो? सन्मान आहे ना आपल्याला आवश्यक आहे की नाही? सन्मान म्हणजे सन्मान आपल्याला जीवनामध्ये का प्राप्त होतो? कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्याला जीवनामध्ये सन्मान प्राप्त होतो? चांगले कर्म केल्यामुळे, चांगली नोकरी असल्यामुळे, आणखी चांगला पगार असल्यामुळे, पैसा असल्यामुळे, म्हणजे धन जास्त असल्यामुळे, आणखी ज्ञान प्रज्ञा असल्यामुळे, आपण बुद्धिवान असल्यामुळे, आणखी तर सर्वसामान्य व्यक्तींना असं वाटते की आपल्याकडे ज्ञान असल्यामुळे आपल्याला सन्मान प्राप्त होत असतो, आपण बुद्धिवान असल्यामुळे आपल्याला सन्मान प्राप्त होतो, किंवा आपल्याला पद प्रतिष्ठा म्हणजे नोकरी वगैरे असल्यामुळे आपल्याला सन्मान प्राप्त होतो। कधी कधी असंही आपल्याला वाटते बघा की उच्च कुळामध्ये जन्मास आल्यामुळे सुद्धा मनुष्याला सन्मान प्राप्त होतो असे वाटत असते। आणि कधी कधी म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात। तर भगवंत एकदा श्रावस्तीमध्ये उपदेश करत होते आणि श्रावस्तीमध्ये उपदेश करत असताना एक राजाचा कोषाध्यक्ष म्हणजे पैसा सांभाळणारा एक पुरोहित असतो, जे सल्लागार सुद्धा तो असतो आणि कोष सांभाळणारा सुद्धा असतो, विशेष सल्लागार तो असतो। तर राजाचा सल्लागार म्हणजे राजाला सल्ला देणारा, तर तो भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जेतवनी विहारामध्ये येत असतो आणि जेतवनी विहारामध्ये भगवंताची देशना श्रवण करत असताना भगवंत उपदेश करतात की मनुष्य आपल्या जीवनामध्ये असा विचार करतो की मनुष्याला ह्या सर्व प्रकारच्या सन्मानाच्या ज्या गोष्टी आहेत, कारण भगवंत तो जो पुरोहित आहे त्या पुरोहिताला सुद्धा सन्मान देत होते, राजा सुद्धा त्या पुरोहिताला सन्मान देत होता। कशामुळे? एकतर तो पुरोहित विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता, सर्व प्रकारचं वेद वेदांगे उपनिषदे त्या काळामध्ये जेवढं काही आवश्यक ज्ञान असतं ते सर्व ज्ञान त्याला अवगत होतं। तो धनवान सुद्धा होता, ज्ञानी होता, धनवान होता, ब्राह्मण कुळामध्ये सुद्धा त्याचा जन्म झाला होता, दिसण्यासाठी सुंदर सुद्धा होता आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक भाव उत्पन्न झाला। तसा तो धार्मिक सुद्धा होता, सिलवान सुद्धा होता, गुणवान सुद्धा होता। तर त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक विचार उत्पन्न झाला की भगवंत सुद्धा माझा सन्मान करतात आणि राजा सुद्धा माझा सन्मान करतो। मग कोणत्या गोष्टीमुळे भगवंत माझा सन्मान करत असतील, कोणत्या गोष्टीमुळे राजा माझा सन्मान करत असेल, एक भाव त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला आणि सहज त्याला असं वाटलं, कारण भगवंत उपदेश करताना असं म्हणाले
की मनुष्याला जो सन्मान प्राप्त होतो, तर मनुष्याचा सन्मान त्याच्या सौंदर्यामुळे त्याला प्राप्त होत नाही. मनुष्याचा सन्मान त्याच्याकडे असणाऱ्या धनामुळे त्याला प्राप्त होत नाही. मनुष्याचा सन्मान त्याच्याकडे चांगल्या प्रकारची नोकरी उद्यम असल्यामुळे, व्यापार असल्यामुळे त्याला प्राप्त होत नाही. मनुष्याकडे विपुल धनसंपदा जरी असेल तरी त्याला मनुष्याला त्या गोष्टीमुळे सन्मान प्राप्त होत नाही. उच्च कुळामध्ये जन्मास आल्यामुळे सुद्धा त्याला सन्मान प्राप्त होत नाही. तर जो मनुष्य शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे, तर नीतिवान मनुष्य जर असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी त्या मनुष्याकडे नसतील तरी सुद्धा मनुष्याला सन्मान प्राप्त होत असतो, असं भगवंत देशनेमध्ये बोलत असतात. आणि देशनेमध्ये बोलत असताना या पुरोहिताला असं वाटतं, असं कसं होऊ शकते, असं होऊ शकत नाही. भगवंत खरोखरच हे सत्य बोलतात की असत्य बोलतात याची पडताळणी आपण केली पाहिजे. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये तसा भाव उत्पन्न होत असतो की हे खरं आहे की हे खोटं आहे, आपण बघितलं पाहिजे. आणि तो तर हुशार असतो, बुद्धिवान असतो, तर तो असा विचार करतो की खरोखर हे आहे का. कारण मी तर ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे ब्राह्मणाला सन्मान प्राप्त होत होता समाजामध्ये, त्याही काळामध्ये आजही. तर त्याच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न झाला की मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आल्यामुळे मला सन्मान प्राप्त झाला, मी हुशार आहे, मी बुद्धिवान आहे, वेदांगे उपनिषदे हे सर्व प्रकारचं मला ज्ञान अवगत आहे, त्याहीमुळे मी ज्ञानी असल्यामुळे मला सन्मान प्राप्त होतो. मी विपुल धनाचा म्हणजे विपुल धनसंपदा माझ्याकडे आहे, विशेष म्हणजे मी राजाचा पुरोहित आहे, राजाला मी सल्ला देत असतो. आणि अशा प्रकारच्या सद्गुणाने परिपूर्ण असताना भगवंत असे म्हणतात की केवळ मनुष्याला या सर्व प्रकारच्या गोष्टी जरी नसतील तरी सुद्धा मनुष्याला शीलामुळे सन्मान प्राप्त होतो. हे काही मला बरोबर वाटत नाही. तर बघूया भगवंत जे बोलतात ते सत्य आहे का. मग त्याची परीक्षा आपण घेतली पाहिजे, त्याचं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आल्यानंतर तो खरोखर विचार करतो की शीलामुळे, सदाचारामुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होतो का. दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये तो जात असताना राजकोष जे असते आणि राजाचा जो म्हणजे जिथे बाजारामध्ये राजाचं जे सोन्यांचं दुकान असते, नाण्यांचं दुकान असते, तर अशा प्रकारे सोने नाण्यांच्या त्या ठिकाणी म्हणजे असे सोने ठेवलेले असतात, राजांच्या अधिपत्याखाली असतात. आणि हा पुरोहित जे कारशापन समोर ठेवलेले असतात त्या कारशापनातील एक कारशापन उचलतो. एक कारशापन उचलल्यानंतर तो जो व्यापारी असतो, राजाचा पुरोहित आहे आणि विद्वान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, सर्वांचा परिचित आहे. एक कारशापन उचलल्यानंतर त्या व्यापाऱ्याला असं वाटतं की जाऊ द्या असं वाटलं की राजाचा पुरोहित आहे आणि एक कारशापन त्याने घेतला आणि आपल्या खिशामध्ये झोळीमध्ये टाकून दिला आणि गेला समोर. त्या व्यापाऱ्याला असं वाटलं की जाऊ द्या, काय एक कारशापन आहे, काही फरक पडत नाही, गेला. दुसऱ्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे गेला, 2 कारशापन घेतले आणि झोळीमध्ये टाकून दिले. पुरोहित व्यापाऱ्याला वाटतं की जाऊ द्या, काही फरक पडत नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी आला, 3 कारशापन घेतले, झोळीमध्ये टाकून दिले. पुन्हा चौथ्या दिवशी आला आणि मुठभर कारशापन घेतले आणि झोळीमध्ये टाकणार तेवढ्यामध्ये व्यापाऱ्याने हात पकडला. व्यापारी म्हणतो, मी तुम्हाला पहिल्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी बघितलं, तिसऱ्या दिवशी बघितलं, तुम्ही 1 कारशापन घेतलं, 2 कारशापन घेतले, 3 कारशापन घेतले आणि आता चक्क तुम्ही मूठ भरून कारशापन घेत आहात. मला असं वाटलं तुम्ही लय शीलवान आहे का, की तुम्ही लयच गुणवान आहात, तुम्ही लय सदाचारी आहात. चक्क भर दिवसा तुम्ही इथे चोरीचं कर्म करत आहात, एकदा चोरी करत आहात आणि चोरीचं कर्म करत असल्यामुळे तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. आणि तो ओरडतो, मी चोर पकडला, मी चोर पकडला, मी चोर पकडला. असं म्हटल्याबरोबर लोक एकत्रित होतात आणि म्हणतात, लोकांना असं वाटतं हा तर पुरोहित आहे, हा तर राजाचा सन्मानास पात्र आहे, हा विद्वान व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती आहे, मग हा चोरी करतो कसा. आणि मुद्देमाला असं पकडलं, कारण हातामध्ये त्याच्या कारशापन असतात. लोक समजतात की बघा आपण यांना चांगलं समजत होतो,
याला सिलवान, गुणवान, सदाचारी आपण समजत होतो, राजाचा अगदी जवळचा व्यक्ती म्हणून समजत होतो. परंतु याने कारशापण मात्र चोरी केली आणि हातामध्ये तिचा कारशापण असतात बघा. ही गोष्ट हळूहळू संपूर्ण त्या बाजारामध्ये पसरत असते. हळूहळू ती गोष्ट राजापर्यंत सुद्धा जाते. राजापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर राजाला एकदम आश्चर्य वाटते. राजाला पूर्ण विश्वास बसत नाही. कारण राजाला असं वाटतं की एवढा गुणवान, एवढा सिलवान, एवढा प्रज्ञावान ज्ञानी व्यक्ती चोरी करूच कसा शकतो. परंतु जेव्हा पुराव्यासह राजसैनिक जेव्हा राजाला सांगतात तर राजाला मात्र अत्यंत दुःख होते. राजाला दुःख होते. राजाला वाटते की अरे एवढा धनवान व्यक्ती, एवढा सिलवान व्यक्ती, एवढा गुणवान व्यक्ती, उच्च कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला अशा प्रकारचा व्यक्ती आणि चोरी करतो आणि राजाच्या विश्वासास पात्र असतो, राजाला सल्ला देणारा असतो. राजाला मात्र अत्यंत दुःख होते. राजाला अत्यंत दुःख होते. एका बाजूने राजाला दुःख होते, दुसऱ्या बाजूने राजाला राग सुद्धा येतो. एकदम त्याला क्रोध येतो. त्याला असं वाटतं की मी याला एवढं चांगलं समजत होतो, हा याला माझा पुरोहित आहे, माझा सल्लागार आहे, मी याला सन्मान देत होतो आणि अशा प्रकारे हा मनुष्य चोरी करेल असं मला बिलकुल वाटलंच नाही. राजा कुठल्याही प्रकारचं काहीही शहानिशा न करता एका क्षणामध्ये आपल्या सेवकाला सांगतो की जा, त्याला पकडा आणि वधस्थळाकडे घेऊन जा आणि त्याचा शिरच्छेद करा. डायरेक्ट राजा शिक्षा सुनावत असतो आणि शिक्षा सुनावल्यानंतर याला एकदम आश्चर्य वाटते. याला वाटते की अरे राजाने डायरेक्ट शिक्षा सुनावली आणि तो सैनिक त्यांना घेऊन जातात. तिकडे घेऊन जाताना तो वारंवार त्यांना सांगतो की अरे थांबा, मला राजाला भेटायचं आहे, मला राजाला बोलायचं आहे. परंतु सैनिक असं म्हणतात की बिलकुल नाही, तुम्हाला राजाला भेटायची आवश्यकता नाही आणि राजा सुद्धा तुम्हाला भेटू इच्छित नाही आहे. कारण राजाने स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारचा मूर्ख व्यक्ती माझ्या समोर नको आहे, त्याला तुम्ही माझ्या समोर सुद्धा आणू नका, त्याला तुम्ही शिक्षा द्या, त्याचा शिरच्छेद करा. अशा प्रकार राजाचा आदेश आहे आणि तुमचा शिरच्छेद मी केल्याशिवाय राहणार नाही. तो पुन्हा पुन्हा विनंती करतो की अरे मला सोडा, तुम्ही, मला राजाकडे जायचं आहे. परंतु सैनिक मात्र त्याला काही सोडत नाहीत आणि जेव्हा वधस्थळाकडे त्याला नेल्या जातं तर नेताना तो पुन्हा अत्यंत करुणा भावनेने एक विनंती करतो की ठीक आहे, तुम्हाला मला शिक्षा द्यायची आहे ना, तर तुम्ही मला शिक्षा देऊ शकता, खुशाल तुम्ही शिक्षा द्या. परंतु राजाकडे माझा एक शेवटचा निरोप तुम्ही पाठवा आणि त्या निरोपाचं प्रत्युत्तर काय येते तेवढं मला सांगा. त्या निरोपाचं प्रत्युत्तर आलं की तुम्ही मला माझा शिरच्छेद करा, मला शिक्षा द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही कुठल्याही प्रकारची समस्या नाही आहे. तर त्यांना असं वाटतं की ठीक आहे, कारण शेवटची इच्छा विचारली जाते ना मृत्यूला, जेव्हा म्हणजे शेवटची इच्छा मृत्यूच्या पूर्वी विचारली जाते. म्हणजे ही परंपरा आहे. आजही बघा फाशीची शिक्षा वगैरे जर देत असतील तर शेवटची इच्छा विचारली जाते. ही परंपरागत पूर्वीपासून ती पद्धती आहे. तर शेवटची इच्छा म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, राजाला मला बोलायचं आहे आणि राजाकडे जाऊन सांगा, एक निरोप तो पाठवतो. राजाच्या मनामध्ये सुद्धा एक क्षणभर असा भाव उत्पन्न होतो. राजाच्या मनामध्ये सुद्धा एक क्षणभर असा विचार येतो की एवढा मोठा चांगला पुरोहित आहे, परंतु त्याने अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं. पण एक शेवटची त्याची इच्छा आहे, तर तेवढी इच्छा आपण पूर्ण करावी. आणि त्याची इच्छा असते की फक्त मला एकदा राजाला भेटायचं आहे. मग त्याला बोलवलं जातं. राजा त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. राजाचा विश्वासघात झालेला असतो ना, कारण विश्वासा परमा याती भगवंतानी म्हटलं आहे. एकदा जर विश्वास समजून घ्या नष्ट झाला, संपला, तर पुन्हा काही विश्वास संपादन होत नाही. आणि त्यामुळे पुन्हा राजाला तो विनंती करतो की महाराज, एवढ्या वर्षापासून मी तुमच्याकडे राहतो, एवढ्या वर्षापासून मी तुमच्याकडे राहतो, एवढ्या वर्षामध्ये असा एखादा दोष, एखादं अकुशल कर्म, एखादं वाईट कर्म तुम्ही माझ्याकडून झालेलं पाहिलं का? तर राजा म्हणतो बिलकुल नाही, आतापर्यंत तू एकही अकुशल कर्म केलं नाही, एकही वाईट कर्म केलं नाही. मग तो म्हणतो महाराज, एवढ्या वर्षापासून मी तुमच्याकडे सेवा करतो आणि एवढ्या वर्षामध्ये
जर तुम्हाला माझा एकही अपराध जर दिसत नाही आहे तर हा अपराध मी का केला याची शहानिशा तुम्ही का नाही केली, याची शहानिशा तुम्ही का नाही केली? तुम्ही मला खुशाल शिक्षा द्या, तुम्ही मला फाशी द्या, परंतु ज्या अर्थे मी तुमचा सल्लागार आहे, मी तुम्हाला सुखदुःखामध्ये सल्ले दिले, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एवढ्या वर्षापासून मी तुमच्या सेवेमध्ये आहे आणि एवढ्या वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये असताना माझ्याकडून जर एकही अपराध घडला नाही किंवा एकही चुकीची गोष्ट मी केली नाही तर तुमचं एक कर्तव्य होतं की मी हे कर्म का केलं, कशामुळे केलं, काय कारण होतं याची शहानिशा तुम्ही करायला पाहिजे होते. अशा प्रकारे तो बोलतो. एक क्षणभर राजाला असं वाटतं की बरोबर आहे, आपण त्याची शहानिशा करायला पाहिजे होते. आणि पुन्हा राजा म्हणतो की ठीक आहे, शहानिशा करायची आहे, सांग मग तू अपराध का केला होता, म्हणजे का तू चोरी केली, तुला काय कमी होतं, तू जर मला धन मागितलं असतं तर मी तुला असंख्य जेवढं पाहिजे तेवढं मी तुला धन दिलं असतं. आणि मला सुद्धा माहित आहे की तुझ्याकडे विपुल धनसंपदा आहे, तू धनवान आहे, तू श्रीमंत आहे, तरी सुद्धा तू चोरी का केली? अशा प्रकारे राजा त्याला विचारतो की म्हणतो महाराज, मी जेव्हा भगवंताची देशना ऐकली आणि देशना ऐकल्यानंतर भगवंत सांगत होते की मनुष्याला कोणत्या कुळामध्ये मनुष्य जन्मास आला आहे म्हणून त्याला सन्मान प्राप्त होत नाही, मनुष्य एखादा विद्वान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे म्हणून त्याला सन्मान प्राप्त होत नाही, मनुष्य सौंदर्यवान आहे म्हणून त्याला सन्मान प्राप्त होत नाही, किंवा मनुष्य पदप्रतिष्ठेने कुशल आहे किंवा पदप्रतिष्ठा त्या मनुष्याकडे आहे म्हणून त्याला सन्मान प्राप्त होत नाही. तर मनुष्याला सन्मान कशामुळे प्राप्त होतो? शीलामुळे, सदाचारामुळे, नीतिमत्तेमुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होतो. आणि महाराज, मला असं वाटलं की खरोखर भगवंत जे बोलतात ते सत्य आहे का याची पडताळणी करण्यासाठी मी अशा प्रकारचं कर्म केलं. आणि खरोखर आहे महाराज की ह्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होत नाही. तर मनुष्याला सन्मान कशामुळे प्राप्त होतो? केवळ शील, सदाचार, नीतिमत्तेमुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होतो. ही गोष्ट मला समजली आहे. आणि महाराज, या गोष्टीवरची माझी पूर्ण खात्री झाली आहे. कारण मी कितीही विद्वान असलो, तुम्हाला माहित आहे मी ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे, परंतु माझी विद्वत्ता इथे कामी आलेली नाही आहे. मी धनवान सुद्धा आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे, पण माझं धन सुद्धा इथे कामी आलेलं नाही आहे. मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो आहे हे तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा माझं ब्राह्मणत्व सुद्धा इथे कामी आलेलं नाही आहे. तर इथे शील, सदाचार, नीतिमत्ता कामी आली. आणि त्यामुळे मी आता स्वीकार करतो की भगवंतांनी सांगितलेला जो सदाचाराचा, नीतिमत्तेचा नियम आहे त्यामुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होत असतो. अशा प्रकारे तो राजाला स्पष्टीकरण देतो आणि तो म्हणतो की महाराज, आता तुम्ही मला खुशाल फाशी देऊ शकता. असं म्हटल्याबरोबर राजा काय त्याला फाशी देणार आहे का? कारण त्याला फक्त परीक्षा घ्यायची होती. तर राजा असं म्हणतो की ठीक आहे, तू असं कर्म केलं हे मला कळालं, मी माझा तो शब्द जर आहे तो शब्द मी पाठीमागे घेतो, तुझी फाशी मी रद्द करतो. तेव्हा तो म्हणतो की महाराज, तुम्ही माझी फाशी रद्द करत आहात, माझी शिक्षा रद्द करत आहात, याचा मला अतिशय आनंद होत आहे. कारण मला तुम्ही जीवदान दिलं, आता जे माझं आयुष्य आहे हे माझं आयुष्य इथे संपलं होतं, आता या क्षणापासून मला दुसरं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. महाराज, आणखी माझ्यावरती एक अनुकंपा करा. तो म्हणतो काय करायची अनुकंपा? महाराज, आता हे मिळालेलं जेवढं काही मला आयुष्य आहे हे माझं बोनस आयुष्य आहे, म्हणजे हे माझं बोनस आयुष्य आहे. कारण तुम्ही जर मला शिक्षा दिली असती किंवा सेवकाने जर ऐकलं नसतं तर आज माझं आयुष्य पूर्णपणे संपलं असतं, परंतु तुमच्या अनुकंपेमुळे मला हे पुन्हा आयुष्य लाभलं. तर महाराज, एक अनुकंपा करतो, यानंतर मी तुमचा पुरोहित राहणार नाही, यानंतर मी तुमचा पुरोहित राहणार नाही आहे. मला प्रवर्जा घ्यायची आहे, मला भिक्षू बनायचं आहे. आणि मला भिक्षू बनायचं असल्या कारणाने मला तुम्ही परवानगी द्या, मी तुम्हाला विनंती करत आहे, आपल्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही दिल्या होत्या त्या जबाबदारीमधून मला तुम्ही मुक्त करा. अशा प्रकारे तो विनंती करतो. राजाला थोडी लज्जा वाटते, कारण एवढा विद्वान व्यक्ती, एवढा ज्ञानी व्यक्ती, पंडित व्यक्ती
कारण आपल्याला आता सोडून जात आहे. राजाला आपल्या म्हणजे कृत्याबद्दल थोडा पश्चाताप होतो, परंतु राजाचा नाविलाज असतो आणि तो तिथून निघून जातो, भगवंताकडे जातो, प्रवर्जित होत असतो, ध्यान मनन चिंतन करत असतो आणि अरहंतापैकी एक होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला जो सन्मान प्राप्त होत असतो. अनेक लोकांना असं वाटतं की पद प्रतिष्ठा आहे म्हणून मनुष्याला सन्मान प्राप्त होतो. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मी खूप धनवान आहे, माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे म्हणून मला सन्मान प्राप्त होत असतो. कधी कधी मनुष्याला आपल्या जातीचा, कुळाचा, वर्णाचा याचा सुद्धा अहंभाव असतो, मीपणा असतो. त्याला असं वाटतं त्याच्यामुळे मला सन्मान प्राप्त होतो. परंतु प्रत्यक्ष रूपाने जर मनुष्याला सन्मान कशामुळे प्राप्त होत असेल तर ते म्हणजे आपल्या शीलामुळे, आपल्या सदाचारामुळे आणि आपल्या नीतिमत्तेमुळे आपल्याला सन्मान प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सन्मान प्राप्त करायचा असेल, मानवी मनुष्याला सन्मान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण जे काही जीवन जगत असतो, मान आणि अपमान लोकधर्म भगवंतांनी सांगितलं आहे. आणि सन्मानाची भावना आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण जे शील आहे, सदाचार आहे, जी नीतिमत्ता आहे, या शीलाला, या सदाचाराला, या नीतिमत्तेला अधिक अधिक आपल्या जीवनामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की म्हणजे ज्ञानी व्यक्ती, जो प्रज्ञावान व्यक्ती आहे, तर तो प्रज्ञावान व्यक्ती म्हणजे केवळ त्या म्हणजे जो राजा आहे, राजा असं म्हटलं की राजा फक्त स्वदेशी पूजला जातो. राजा फक्त स्वदेशी पूजला जातो, परंतु प्रज्ञावान व्यक्ती, शीलवान व्यक्ती, गुणवान व्यक्ती हा प्रत्येक देशामध्ये पूजला जात असतो. कारण ज्ञानाच्या बलाने, शीलाच्या बलाने, कारण बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात बघा की ज्ञान केवळ पुरेसं नाही आहे. मनुष्य ज्ञानी आहे, मनुष्य विद्वान आहे, तर केवळ ज्ञान मनुष्याला पुरेसं नाही, तर ज्ञानाच्या सोबत सोबत मनुष्याला शील सुद्धा असलं पाहिजे, सदाचार सुद्धा असला पाहिजे. एखादा ज्ञानी मनुष्य आहे, पंडित मनुष्य आहे, बुद्धिवान आहे, परंतु तो जर शीलवान नसेल, तो जर गुणवान नसेल, तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग तो स्वतःला म्हणजे स्वतःचा फायदा करण्यासाठी आणि दुसऱ्यांना लुटण्यासाठी, लुभाडण्यासाठी सुद्धा तो करू शकतो. ज्ञानाला भगवंत बाबासाहेबांनी दुधारी तलवार असं म्हटलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तलवार धारण करणारा व्यक्ती जर समजा शीलवान असेल, सदाचार असेल, गुणवान असेल, तर तो व्यक्ती दुसऱ्याची सुरक्षा सुद्धा करू शकतो. पण तो जर शीलवान नसेल, गुणवान नसेल, तर त्या तलवारीच्या द्वारा तो दुसऱ्यांचा घात सुद्धा करू शकतो, दुसऱ्याची हत्या सुद्धा करू शकतो. आणि त्यामुळे तलवार धारण करणारा व्यक्ती हा सदाचारी असला पाहिजे. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जे ज्ञानी लोक असतात, जे पंडित लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, तर ते बुद्धिमान लोक, पंडित लोक, ज्ञानी लोक, त्यांच्या सोबत जर शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल, तर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म ते करू शकत नाही. बघा आज घडीला जर आपण विचार केला असेल तर जे शिकले सवरलेले जे लोक आहेत, म्हणजे जे जास्त शिकलेले आहे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोण करते? ज्ञानी असतात की नाही, विद्वान असतात, हुशार असतात, बुद्धिमान असतात. म्हणजे सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचार, भ्रष्टाचार म्हणजे चोरीच आहे ना, भ्रष्टाचार म्हणजे एक प्रकारची ती चोरीच आहे. म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर होत असेल तर जे ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रकार बघा आपल्याला जास्त स्वरूपामध्ये पाहायला मिळत असतात. कारण त्यांना माहित असतं की कसं, कुठल्या पद्धतीने कुठे पैसा वळवायचा असतो, कशा पद्धतीने बिले तयार करायचे असतात, कशा प्रकारे ते पाठवायचे असतात, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या हातामध्ये असतं. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सदाचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल, म्हणजे सदाचार आणि नीतिमत्ता ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या संसारामध्ये मनुष्य जे काही जीवन जगत असतो तर सन्मान प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवन जगत असतो. म्हणजे मनुष्याचं जे संपूर्ण जीवन आहे ते संपूर्ण जीवन सन्मान प्राप्त करण्यासाठी मनुष्याचं संपूर्ण जीवन असते बघा. म्हणजे जो काही मनुष्य अगदी बघा सर्वसामान्य एखादा मजुरी करणारा जरी व्यक्ती असेल, सन्मानाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब एक उदाहरण देतात बघा. बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे दोन स्त्रियाचं उदाहरण देतात बाबासाहेब. एक स्त्री
अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, पाप कर्म करते, म्हणजे वेश्येचं उदाहरण बाबासाहेब देतात. किती अकुशल कर्म करते, पाप कर्म करते, वाईट कर्म करते, आणि सकाळी सकाळी चांगल्या हॉटेलवरती ती ऑर्डर देते, खिमा मागवते, ब्रेड मागवते, बिर्याणी मागवते, आणि अशा प्रकारे ती जीवन जगत असते. दुसऱ्या बाजूने बाबासाहेब असं उदाहरण देतात, एखादी खेड्यातली भगिनी आहे, दिवसभर कष्ट करते, मेहनत करते, परिश्रम करते, आणि सकाळी नाश्ता बनवून रात्री उरलेली आपली शिळी भाकर खाते. दुसरीकडे एक अकुशल कर्म करणारी स्त्री सकाळी सकाळी ब्रेकफास्ट म्हणून पाव खाते, वेगवेगळ्या प्रकारचे आयटम खाऊ शकते. तर बाबासाहेब असं म्हणतात, त्या स्त्रीमध्ये आणि या स्त्रीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण ती स्त्री पाव खात असेल, खिमा खात असेल, बिर्याणी खात असेल, परंतु ती अकुशल कर्म करून, वाईट कर्म करून, पाप कर्म करून, दुराचरण करून ती तशा प्रकारची उपजीविका करते. ही शिळी भाकर जरी खात असेल तर ती आपल्या स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने आणि परिश्रमाने खात असते. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान, इज्जत ही सर्वात अत्यंत महत्वपूर्ण आहे. इज्जत मनुष्याला प्यारी असते, सन्मान मनुष्याला प्यारा असतो. कारण आत्मसन्मानासारखी दुसरी कोणत्याही प्रकारची गोष्ट महत्वपूर्ण नाही असं बाबासाहेब म्हणतात. कारण आत्मसन्मान आपल्याला असावा, स्वतःचा सन्मान आपल्याला असावा, आणि तो सन्मान आपल्याला कधी प्राप्त होऊ शकतो? जेव्हा आपण शीलवान असेल, जेव्हा आपण गुणवान असेल, नीतिवान असेल, तर तो सन्मान आपल्याला प्राप्त होत असतो. आम्रपालीची ओळख अगोदर गणिका म्हणून होती. आम्रपालीची ओळख सुरुवातीला गणिका म्हणून होते, परंतु जेव्हा ती भिक्षुणी बनली आणि भिक्षुणी म्हणून केवळ भिक्षुणीच नाही राहिली, तर ध्यान मनन चिंतन करून अरहंत पदाला सुद्धा ती प्राप्त झाली. आम्रपाली गणिका जरी असेल, परंतु तिने जे कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, तिने जे स्वतःवरती आपला संयम ठेवला, त्या संयमाच्या द्वारा ती शेवटी दुःखमुक्त अवस्थेला बघा प्राप्त झाली. म्हणजे मनुष्य कोणते कर्म करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, याला तर विशेष महत्व आहेच आहे, परंतु ते कर्माला सोडून देऊन पुन्हा आपल्या जीवनाचा शेवट मनुष्य कशा प्रकारचा करतो हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे अंगुलीमालने असंख्य अकुशल कर्म केले, लोकांची हत्या केली, लोकांना मारलं, परंतु जीवनाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये मात्र तो तीन रत्नाला शरण गेला, ध्यान मनन चिंतन केलं आणि अरहंतापैकी एक झाला. भंगी असेल, कचरा कुडी म्हणजे कचरा उचलण्याचं काम करत होता, परंतु जेव्हा भगवंताच्या संपर्कामध्ये आला अरहंत झाला, दुःखमुक्त झाला. उपाली नाभी याचं काम करू लागला, परंतु भगवंताच्या संपर्कामध्ये आला, भिक्षू बनला आणि दुःखमुक्त अवस्थेला म्हणजे प्राप्त झाला. तर मनुष्याच्या जीवनामध्ये व्यवहारिक दृष्टिकोनातून मनुष्य जे काही जीवन जगत असतो, तर ते जीवन मनुष्याचं सन्मानाचं असावं, मानाचं असावं, इज्जतीचं असावं. कारण मान सन्मान जर मनुष्याला प्राप्त होत नसेल, आणि आपला मान सन्मान जर जुने लोक बघायचे बघा, जुने लोक बोलतात, आजही बोलतात, वचन म्हणजे जे काही वचन दिलं असतं, प्राण जाय परंतु वचन ना जाय, असं लोक म्हणतात की जीव गेला तरी चालेल, परंतु दिलेला शब्द, दिलेलं वचन हे गेलं नाही पाहिजे. म्हणजे जो सन्मान आहे, सन्मानाची गोष्ट आहे, आणि त्यामुळे सन्मान आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे. तो सन्मान संपत्तीने येत नाही. तुम्ही जर असं म्हटलं, घ्या बरं जरा एक छटाकभर द्या बरं सन्मान, एक 100 रुपये घ्या आणि छटाकभर सन्मान द्या, असं जर म्हटलं तर होते का? एक हिरा घ्या आणि सन्मान द्या थोडाफार विकत, असं होऊ शकते का? नाही. एकदा गेलेला सन्मान मनुष्याच्या जीवनामध्ये पुन्हा कधीही येत नाही. आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी मनुष्याला संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागते बघा. सगळं आयुष्य मनुष्यात जाते सन्मानासाठी. आणि कधी कधी आपले माता पिता आपल्याला म्हणतात, म्हणजे माझ्या आईने, म्हणजे जाता जाता मला एक शब्द आता आठवलं म्हणून सांगतो, म्हणजे आई वडील माझे नेहमी म्हणजे अशिक्षित आहेत, म्हणजे शिकलेले नाही आहेत, पण आता त्यांना कसं हे महत्व असतं, म्हणजे काशाय वस्त्राचं महत्व असते प्रत्येकाला. तर माझ्या माता पित्याने एक शब्द मला बोलला होता जाताना, आमच्या नावाला बट्टा लावू नको म्हणे. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये काय, आमच्याकडे ते असं म्हणतात किंवा नावाला बट्टा लागला नाही पाहिजे. म्हणजे आम्ही आमचं जीवन जे इज्जतीचं जगलेलं आहे, तर आमच्या नावाला बट्टा लागला नाही पाहिजे. तुम्हाला घरी यायचं असेल तर कधीही घरी या, पण नावाला बट्टा लागला नाही पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की बा तुम्ही या जीवनामध्ये जात आहात तर तुम्ही चांगले राहिले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
कारण एकदा जर ते म्हणतात की आयुष्यभर कबाड कष्ट केले, मेहनत केली, परिश्रम केले, राब राब राबले आणि मनुष्य जे काही जीवन जगत असतो, तर हे संपूर्ण जीवन आपल्याला सन्मान प्राप्त होण्यासाठी, आपला मान प्राप्त होण्यासाठी आपल्याला ते आपण जीवन जगत असतो. आणि त्यामुळे संपत्ती नष्ट झाली चालते, आपल्याकडे असणारं धन नष्ट जर झालं तरी चालते, परंतु आपली इज्जत, आपला सन्मान कधीही नष्ट झाला नाही पाहिजे. कारण एकदा जर सन्मान गेला तर पुन्हा तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सन्मान मनुष्याला काही प्राप्त होत नाही. कारण सन्मान अशी गोष्ट आहे, संपत्ती गेली तर पुन्हा येऊ शकते, आपण पुन्हा कमावू शकतो. आपलं सौंदर्य काही कारणाने नष्ट झालं तर आपण पुन्हा कमावू शकतो, आपलं बल नष्ट झालं तर काही कारणाने आपण कमावू शकतो. परंतु सन्मान, इज्जत एकदा जर आपली गेली तर पुन्हा मात्र आपण कमावू शकत नाही. आणि त्यामुळे सील हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याला भगवंत उद्देशून सांगतात की तू श्रीमंत आहे, तू धनवान आहे, तू ज्ञानी आहे, तू बुद्धिवान आहे, तू उच्च कुळामध्ये जन्मास आला आहे, याला विशेष महत्व नाही. तू जे सीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, त्या सीलामुळे, त्या गुणामुळे, त्या सदाचारामुळे तुला हा सन्मान प्राप्त होत आहे. आणि खरंच आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये सील सील, सदाचार, नीतिमत्ता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनाला सांभाळलं पाहिजे. निर्दोषपणे जीवन जगणे हे मानवी जीवनाचं महत्वपूर्ण कर्तव्य असं भगवंताने म्हटलं. निर्दोषपणे जीवन जगलं पाहिजे. आपण आपल्याकडे बघणारा व्यक्ती असं त्याने म्हटलंच नाही पाहिजे की हा व्यक्ती वाईट आहे. म्हणजे आपल्या समोर तर कोणी स्तुती करते, समोर तर आपली कोणीही स्तुती करते, परंतु आपल्या पाठीमागे सुद्धा जर कोणी आपली निंदा करत असेल तर त्याने म्हणावं दुसऱ्या व्यक्तीने की बिलकुल त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलू नका, तुम्ही जसं बोलत आहात तसा तो व्यक्ती बिलकुलच नाही आहे, तो व्यक्ती खूप चांगला आहे, मी त्याला जवळून ओळखतो. असं कधी कधी बघा मनुष्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग येत असतो. आठवलं म्हणून सांगतो मी तुम्हाला. एकदा एक व्यक्ती म्हणजे एक शेतकरी असतो आणि भगवंताची देशना तो रात्रभर श्रवण करत असतो. रात्रभर श्रवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शेतावरती जात असतो आणि रात्रीच्या प्रसंगी काही चोर एका ठिकाणी चोरी करत असतात. चोरी करतात तर चोरी करून हे जे धन आहे, हे धन त्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते लपून ठेवत असतात. हा सकाळी सकाळी रात्रभर देशना श्रवण करतो आणि दुसऱ्या दिवशी जातो. तर जेव्हा दरबारामध्ये चोरी होते तर दरबारामध्ये चोरी झाल्यानंतर राजा लगेच सैनिकाला पाठवतो, बघा कुठे चोरी झाली. आणि सर्व जेव्हा ते तपासणी करतात तर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये धन दिसत असते. आणि हा शेतकरी सुद्धा सकाळी सकाळी आलेला असतो. जेव्हा हा पाहतो, राजसैनिक पाहतात, अरे याने बघा चोरी केली आणि बघा हा किती स्वतःला म्हणजे दाखवतोय न केल्यासारखं, त्याला पकडून राजाकडे घेऊन जात असतात की महाराज याच्या शेतामध्ये हे धन सापडलेलं होतं, यानेच महाराज चोरी केली. तो विनंती करतो की महाराज मी काही चोरी केलेली नाही आहे, मी चोरी केली नाही आहे. तो म्हणतो नाही तूच चोरी केली, कारण तुझ्या शेतामध्ये धन सापडलं, तू चोरी केली. तर तो म्हणतो की महाराज मी चोरी केली किंवा नाही केली याचे साक्षीदार भगवान बुद्ध आहे, याचे साक्षीदार भगवान बुद्ध आहे. असं म्हटल्याबरोबर राजाला असं वाटतं की अरे हा तर भगवंताला साक्षीदार करतो, अन्य कोणाला जर साक्षीदार केलं असतं तर ठीक होतं, परंतु आता डायरेक्ट याने भगवंताला साक्षीदार केलं. लगेच मग भगवंताकडे तशा प्रकारचा निरोप पाठवला जातो आणि भगवंत सुद्धा येतात आणि म्हणतात की महाराज हो, खरोखर त्याने चोरी केलेली नाही आहे, कारण रात्रभर हा धम्मदेशना श्रवण करत होता, त्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की याने चोरी केलेली नाही आहे, कारण भगवंत साक्षीदार आहेत. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जर आपण सिलवान असेल, आपण गुणवान असेल, आपण सदाचारी असेल तर आपली त्या ठिकाणी आपल्या माघाऱ्या सुद्धा आपली स्तुती होत असते, आपली प्रशंसा होत असते. कारण सदाचार, नीतिवान, गुणवान मनुष्याला स्वतः तर सन्मान प्राप्त होत असतो, मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्या मनुष्याला सन्मान प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जर सन्मान कशामुळे प्राप्त होत असेल तर ते एकमेव शीलामुळे आणि सदाचारामुळे. आपण बाकीच्या गोष्टी करू नये असं बिलकुल नाही आहे. आपण ज्ञानी असावं, आपण पंडित असावं, बुद्धिमान असावं, आपण धन संपादन करावं, आपण बलवान असावं, आपण उच्च कुळामध्ये जन्मास आलो, हेही अत्यंत योग्य आहे. परंतु याच्या सोबत सोबत आपल्याकडे शील आणि सदाचार सुद्धा असावा.
कारण शील आणि सदाचार आपल्या जीवनामध्ये आपल्याला कायमस्वरूपी सुख आणि सन्मान प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने शीलाचं पालन करावं, सदाचाराचं पालन करावं, नीतियुक्त आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा। अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सविन्तिवो विभजन्तो सर्वरोगो विनाशतु, माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव। भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च, ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतु। ईशितं पतितं त्वय्यं क्षिप्रमेव समिज्जतु। सबे पुर्यन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा। अभिवादनशीलिस्स नित्यं बद्धापचायिनो, चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति।